नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज गुरुवार, सुकवू नये असं काही या सेगमेंटमध्ये आज आपण भेटतो आहे. सध्या पावसाळी ऋतू चालू आहे, बाहेर सगळीकडे चिंब वातावरण आहे आणि अशा वातावरणात आपल्याला नैसर्गिकरित्या जी इच्छा होते ती आहे ती चमचमीत झणझणीत खाण्याची. मग ती कांदा भजी असतील, मिरचीची भजी असतील, वडा समोसा असेल, पण असं काहीतरी चटकदार खावंसं असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं आणि ते खाल्लं की आपल्याला खूप छान वाटतं. पण हे असं का होतं माहिती आहे? त्याचा संबंध या ऋतूशी नाही, त्याचा संबंध आपल्या मेंदूशी आहे. मुन्नाभाई MBBSच्या शब्दात जर सांगायचं झालं तर हे असं आपण काही खातो तेव्हा आपल्या मेंदूत केमिकल लोचा होतो आणि त्यामुळे आपल्याला छान वाटतं. आता आणखीन थोडं एक्सप्लेन करून सांगते. हे असे जे पदार्थ आपण खातो त्यामध्ये मिरचीचं प्रमाण खूप जास्त असतं. मिरची हा उष्ण घटक आहे. मिरची म्हणजे त्यातला जो घटक आहे ज्याच्यामुळे त्याला तिखटपणा येतो तो आहे कॅप्सायसन. त्या कॅप्सायसनमुळे त्या मिरचीला उष्णपणा, तिखटपणा हे सगळं आलेलं असतं आणि ते जेव्हा ह्या चटकदार झणझणीत पदार्थातून आपल्या तोंडात जातं तेव्हा आपल्या जिभेला आगाग होते, तोंडाची आगाग होते. आपल्याला काहींच्या डोळ्यातनं पाणी येतं, नाकातनं पाणी येतं. किती तिखट असेल त्यावर अवलंबून ते खाल्लं तर छान वाटतं. पण ह्या सगळ्या रिॲक्शन्स शरीराच्या का होतात? तर त्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूकडे संदेश असा जातो की काहीतरी अटॅक होतोय आपल्या शरीरावर. कारण ह्या कॅप्सायसनमुळे, या तिखटपणामुळे, या उष्णपणामुळे आपल्या तोंडातले जे पेन सेन्सर्स, वेदनांचे सेन्सर्स आहेत ते ॲक्टिवेट झालेले असतात. आपण जीभ भाजली म्हणतो, म्हणजे वेदना झालेली असते ती भाजण्याची. मग हे पेन सेन्सर्स जेव्हा ॲक्टिवेट होतात त्या नॅचरली मेंदूची जी रिॲक्शन असते ती डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिवेट करायची. मग मेंदू त्याचा डिफेन्स मेकॅनिझम कसा ॲक्टिवेट करतो? कारण काहीतरी अटॅक होतो आणि आता आपल्याला रिलीफ देणं तर गरजेचं आहे. मग तो शरीरात आपल्या रक्तामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एंडॉर्फिन्स सोडतो. ही आपली नॅचरल पेन किलर्स आहेत, त्यामुळे आपल्याला जरा बरं वाटतं. आणि दुसरं म्हणजे सेरोटोनिन हे हॅपी हार्मोन खूप मोठ्या प्रमाणावर रक्तात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं. त्यामुळेच आपल्याला हे जेव्हा पदार्थ आपण खातो झणझणीत, चमचमीत वगैरे, आपल्याला छान वाटतं. ह्याचं कारण आपल्या मेंदूचा डिफेन्स मेकॅनिझम तसं काम करत असतं की ज्याने आपल्याला छान वाटावं. त्यामुळेच तुम्ही जर बघितलं असेल तर अनेकदा आपण मानसिकदृष्ट्या जेव्हा अस्वस्थ असतो किंवा दुःखी असतो किंवा काही जण जेव्हा डिप्रेशनमध्ये जातात तेव्हा त्यांना हे असेच पदार्थ खायची इच्छा तीव्रपणाने होते. त्यामुळेच ह्याचा संदर्भ आपल्या मेंदूशी आहे. आपण मेंदूला काहीतरी एक संदेश देतोय हे आपण लक्षात घ्यायचं. खायला काहीच हरकत नाही, बेतात खायचं, झेपेल एवढंच खायचं, आपली आनंदी स्थिती कायम राहील एवढंच खायचं. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.